कुठल्या तरी गरीब घरची दगड फोडणारी वडार समाजाची बाई गावची सरपंच होते, याचं श्रेय आम्ही मंडल आयोग आणि पवार साहेबांना देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो एल्गार केला नसता संविधानामध्ये आरक्षणाचा, तर आज गोरगरीब जनता या पदापर्यंत पोहोचू शकली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत. जितके दिवस सूर्य आहे तितके दिवस ते उपकार संपणार नाहीत असं माझं मत आहे. आणि त्यानंतर या देशामध्ये काका मंडल आयोग स्थापन झाला आणि देशामध्ये काही ठिकाणी दंगलीच झाल्या. आता दंगली व्हायचं काय कारण होतं? गोर गरीब माणसाने एखाद्या दगड फोडणाऱ्या बाईनी सरपंच होऊ नये का? एखाद्या महानगरपालिकेमध्ये एखाद्या दलित बाईने महापौर होऊ नये का? का दंगल होते? जेव्हा एखादा शोषित वंचित व्यक्ती हक्क मागतो, अधिकार मागतो, तेव्हा का दंगल होते हा माझा प्रश्न आहे. पण नाही, देशामध्ये वातावरण पेटलं तरी सुद्धा या देशामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य की जिथे पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला, हे पहिलं राज्य या देशात नव्हतं. तोपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही, देशामध्ये कुणी हिंमत केली नाही राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायची. ही हिंमत शरदचंद्र गोविंदराव पवार या पठ्ठ्याने केली आणि म्हणून महिलांना सुद्धा काकू 33 ते 50% आरक्षण झालं.